हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी एक मागवलेला आहे किचन टूल. तर आता आपण पाहूया तो किचन टूल आहे तरी नेमका कोणता. तर आपल्या घरामध्ये एक गोष्ट तर नक्की असतेच, ती म्हणजे आपली आई ज्या जागी भांडे लावते असे एक सुंदर रॅक. हे आहे सुंदर खेळण्यातलं रॅक मित्रांनो. फ्रेंड्स, आपण मागवलेले आहे आज एक किचनचं एक छान सुंदर असं छोटंसं मिनी रॅक. या रॅकमध्ये आपण इथे प्लेट्ससुद्धा हँग करू शकतो आणि इथे जे हँगिंगचे टूल्स असतात जसे की कप, मग, उलथणं, हे जे हँगिंगचे टूल्स असतात ते इथे हँग करण्यासाठी असे हुकसुद्धा दिलेले आहेत फ्रेंड्स. आणि हा आहे आपला किचन ओटा. किचन ओट्याला आपण एक बेसिनसुद्धा लावलेला आहे. बघा, ह्याचा हा नळ हा असा रोटेटसुद्धा होतो फ्रेंड्स. आणि हे आहे गॅस म्हटलं की त्याचा सेफ्टीचा विचार केलाच पाहिजे. तर हा गॅस आणि ही याची टाकी आहे. हे आहे याचं सिलेंडर आणि ही गॅसची नळी. तर फ्रेंड्स, आणि आपण काही इतर गोष्टी ठेवण्यासाठी इथे एक छान असा कप्पासुद्धा केलेला आहे फ्रेंड्स. तर आता आपण आपल्या आईला हेल्प करूया भांडी लावण्यासाठी. तुम्हीसुद्धा तुमच्या आईला नक्कीच हेल्प करत असाल ना. करत नसाल तर आपल्या आईला तुम्ही हेल्प करा फ्रेंड्स. कारण ती दिवसभर आपल्यासाठी काही ना काही बनवत असते, आपली काळजी घेत असते, आपल्याला लहानाचं मोठं करते, आपले लाड करते. तर आपण तिला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मदत तर केलीच पाहिजे ना. तर चला फ्रेंड्स, आपण आज आपल्या आईला हेल्प करूया. मी तुम्हाला आता हे सुंदर रॅक आपण तर मागवलेलं आहे. तर ह्या रॅकसाठी आपण छोटी छोटी भांडीसुद्धा मागवलेली आहेत फ्रेंड्स. तर ही भांडी मी तुम्हाला दाखवते. चला, तर हे आहे छोटीशी कळशी. तुम्ही याला काय म्हणता हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, आज मी आईला मदत करायचं ठरवलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या आईला मदत करून पहा, किती छान वाटते. तर आज मी आईला मदत करणार आहे म्हणजे काय करणार आहे, तर मी आज किचनची भांडी अरेंज करणार आहे. तुम्ही पण तुमच्या आईला असे छोटे छोटे कामं करून थोडीशी मदत करा आणि कसा आनंद होतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, मी तर भांडी अरेंज करत आहे, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत भांडी अरेंज करा. तर मी हे छोटे छोटे प्लेट्स इथे लावत आहे. आणि हे सुद्धा या काय आहेत बरं, या छोट्या छोट्या बशा आहेत, त्यासुद्धा मी इथे अरेंज करते. हां, तर या बशा आपण इथे अरेंज करूयात. तर चला मित्रांनो, आपण या बशा इथे अरेंज करून ठेवू. आणि ही आहेत छोटी छोटी पातेले, ते सुद्धा आपण इथे लावून ठेवूयात. तर मित्रांनो, आईला मदत करणे ही खरंच खूप छान गोष्ट आहे. तुम्हीसुद्धा एकदा करून पहा, किती छान वाटते. ह्या दोन प्रकारच्या 2 कळशा आहेत फ्रेंड्स. तुमच्याकडे अशा भांड्यांना काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे आहे कुकर. ते कुकर आपण इथे ठेवूया, जेणेकरून आई आल्यानंतर मला छान गरमागरम भात करून देईल. ही आहे भातवाडी. तुम्ही याला काय म्हणता फ्रेंड्स ते मला नक्की सांगा. या भातवाडीला इथे हँगिंगसाठी काही नाही, त्यामुळे मी ते या कप्प्यामध्ये ठेवून देते. आणि ही एक आहे छोटीशी भातवाडी. याला आम्ही उलथणं म्हणतो. खूप जागेवर याला उलथणं असं सुद्धा म्हणतात. तुम्ही याला काय म्हणता ते मला कळवा. तर मित्रांनो, आपली आई आता माझ्या आई आल्यावर तर नक्कीच खुश होणार, कारण मी तिचं खूप काम असं हलकं केलेलं आहे. ही आहे पळी. याने अशी आई आम्हाला भाजी वाटते. किती सुंदर पळी आहे नाही. तर मित्रांनो, माझी भांडी जवळपास होत आली आहेत लावून. हे छोटी छोटी पातेली मी इथे ठेवते आणि हे सुद्धा मी इथे छान अरेंज करून असं ठेवून देते, जेणेकरून आईला सापडेल सुद्धा. आई यामध्ये कणिक मळते आणि छान भाकरीसुद्धा करते. आईचा पोळीपाट कुठे आहे बरं? हां, सापडला. हा आहे आमच्या आईचा पोळीपाट. किती छान पोळीपाट आहे ना हा. तर हा पोळीपाट मी इथे ठेवून देते. हां, तर चला मित्रांनो, छान भांडी अरेंज केली म्हणजे तिला सापडतील लवकर. अशी छान भांडी अरेंज करून
मी तिला नक्कीच आज खुश करेल, जेणेकरून मला आज ट्रीट मिळेल. ट्रीटमध्ये तुम्ही आईकडून काय काय बनवून घेता ते तुम्ही मला सांगा फ्रेंड्स. आणि हे आहेत कप. तर हे कप असे इथे हँग करून ठेवते. माझ्या बालमित्रांनो, कपामध्ये चहा पिला जातो. तुम्ही चहा पिता का? चहा पिणे ही चांगली गोष्ट नाही. तर लहान मुलांनी तर नक्कीच चहा पिला नाही पाहिजे. तर त्यांनी काय पिले पाहिजे? तर आजकाल मार्केटमध्ये खूप काही दुधामध्ये ॲड करण्याचे प्रोडक्ट मिळत आहेत. तर दुधामध्ये प्रोडक्ट ॲड करून पिण्यापेक्षा जे दूध आपली आई आपल्यासाठी हळद टाकून बनवते ते पिणे नेहमी उत्तम. तर असे दूध मी सुद्धा पिते. तर मित्रांनो, बेल वाजलेली आहे, आई आलेली असेल तर बाय मित्रांनो. स्वस्त राहा, मस्त खा आणि आपल्या आईला मदत करा. तुम्ही आज फर्स्ट टाईम माझ्या चॅनलला व्हिजिट केले असेल तर सबस्क्राईबसोबतच बेल आयकन क्लिक करून ऑलला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, बाय.